आज संध्याकाळी बाहेर खूप मस्त पावसाळी वातावरण होतं. पावसाळा सुरू व्हायला अजून वेळ असला तरी आमच्याकडे मात्र पावसाळापूर्व रेसिपीज बनवायला सुरुवात झाली आहे. गरमागरम मसाला चहा बनवला आणि याच्याबरोबर सगळ्यांनाच काहीतरी कुरकुरीत असं खायला हवं होतं. मग मी असलेल्या सगळ्या भाज्या घेतल्या. गाजर, शिमला मिरची, फ्लावर, बटाटा, कांदा हे सगळं स्वच्छ धुवून नंतर हे चिरून घेतलं. तर असं उभं मी ह्याला चिरून घेतल्या सगळ्या भाज्या. याबरोबर हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा घेतली. सगळ्या भाज्या मीठ घालून एकत्र अशा मिक्स करून घेतल्या आणि 10 मिनटं झाकून ठेवल्या. 10 मिनटानंतर भाज्यांना मस्त पाणी सुटलं. यामध्ये मसाले घातले. जाडसर कुटून घेतलेले धने, जिरे, ओवा घातलं. थोडीशी बडीशेपसुद्धा घातली. धने जिरे पूड घातली. यानंतर मी यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली. हिरवी मिरची, चवीप्रमाणे लाल तिखट, रंगासाठी थोडीशी हळद घातली. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. कुरकुरीतपणासाठी यामध्ये मी पाव वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि 1 वाटी बेसन घालून सगळं छान मिक्स करून घेतलं. यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. भाज्यांना सुटलेल्या पाण्यामध्येच ही पिठं मी मळून घेतली. भजी आपली एक्स्ट्रा क्रिस्पी होण्यासाठी यावरती गरम तेल घातलं 1 चमचा आणि हे मस्त असे मिक्स व्हेज पकोडे फ्राय करून घेतले. आणि पकोड्यांबरोबर खाण्यासाठी मिरच्या तर हव्याच. मिरच्यासुद्धा तळून घेतल्या. गरमागरम पकोडे आणि मिरच्या तयार आहेत. तर ह्या छान वातावरणात हे पकोडे, मिरच्या आणि माझा गरमागरम वाफाळता चहा. तर आजची संध्याकाळ तर माझी अगदी मस्त जाणार आहे. तुम्हीसुद्धा बनवा आणि एन्जॉय करा. बाय बाय.